Today we are going to study deviations from Mendelian ratios. Mendel performed various experiments on garden pea and showed some concepts which were then accepted by people like first, that is single trait, single gene, two alleles. That means single gene controls single trait and there are two alleles present in a gene. Second is two alleles shows interaction in which one is completely dominant. दोन अलील जे आहेत त्याच्यापैकी एक कंप्लीट डॉमिनंट असतो असं त्याचं म्हणणं होतं. देन थर्ड, दॅट इज फॅक्टर्स ऑर जीन्स फॉर डिफरंट ट्रेट्स प्रेझेंट ऑन डिफरंट क्रोमोझोम्स असॉर्ट इंडिपेंडेंटली. दोन जे जीन आहेत किंवा फॅक्टर्स आहेत ते ज्यावेळेस वेगवेगळ्या क्रोमोझोमवरती प्रेझेंट असतात ते एकमेकांपासून सेपरेट होऊ शकतात किंवा दे कॅन बी सेग्रिगेटेड. But after the Mendelian experiments of P, many experiments were conducted by various scientists and number of deviations were observed in the post-Mendelian era, due to which many concepts were changed. And these results of various experiments gave additional information on the pattern of inheritance. This is called neo-Mendelism or पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स. म्हणजे मेंडेलच्या एक्सपेरिमेंट्सच्या नंतर किंवा मेंडेल्सचे जे कन्सेप्ट्स होते त्यानंतर जे काही जेनेटिक्स मेंडेलच्या नंतरचं जे जेनेटिक्स होतं जे वेगवेगळ्या सायंटिस्टनी वेगवेगळ्या ॲनिमल्स आणि प्लांट्सचा स्टडी करून एक्सपेरिमेंट्स करून जे सिद्ध करून दाखवलं होतं, अनेक वेगवेगळे कन्सेप्ट्स त्याच्यामध्ये आले. को डॉमिनन्स असेल, इनकम्प्लीट डॉमिनन्स असेल, मल्टिपल अलेल्स असतील. हे मेंडेलच्या नंतरचे संशोधन आहे आणि त्याला म्हणून न्यू मेंडेलिझम म्हणतात किंवा पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स असं म्हणतात. इट वॉज ऑब्झर्व्ड दॅट द फिनोटिपिक एक्सप्रेशन ऑफ अ जीन कॅन बी मॉडिफाईड ऑर इन्फ्लुएन्स्ड बाय द अदर जीन. कुठलंही जीन जे आहे ते त्याचे फिनोटिपिक एक्सप्रेशन जे आहेत कुठल्याही ऑर्गॅनिझमचे ते कुठल्याही जीननी इन्फ्लुएन्स झालेले असतात. दीज जीन्स इंटरॅक्शन्स आर ऑफ टू टाईप्स. दोन प्रकारचे इंटरॅक्शन्स त्या ठिकाणी आहेत. एक आहे इंट्राजेनिक इंटरॅक्शन आणि दुसरं आहे इंटरजेनिक ऑर नॉन अलेलिक इंटरॅक्शन्स. फर्स्ट विल सी इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स. इंट्रा मीन्स विदिन म्हणजे इन बिटवीन. इट ऑकर्स बिटवीन द अलील्स ऑफ सेम जीन. एकाच जीनचे आपण मागे बघितलं आहे की एकाच जीनचे अनेक अल्टरनेटिव्ह फॉर्म्स असू शकतात अलील्सचे. तर त्यांच्यामध्ये होणारं जे इंटरॅक्शन आहे त्याला इंट्राजेनिक इंटरॅक्शन असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, इनकम्प्लीट डॉमिनन्स अँड को डॉमिनन्स. इट ऑल्सो ऑकर्स बिटवीन द मल्टिपल अलील सिरीज ऑफ अ जीन. सेकंड इज इंटरजेनिक ऑर नॉन अलेलिक इंटरॅक्शन्स. इंटरजेनिक दॅट मीन्स इन बिटवीन वेगवेगळ्या दोन जीन्समध्ये किंवा अलील्समध्ये. इट ऑकर्स बिटवीन द अलील्स ऑफ डिफरंट जीन्स प्रेझेंट ऑन सेम ऑर डिफरंट क्रोमोसोम. दोन वेगवेगळ्या जीन्समध्ये दोन वेगवेगळ्या जीन्सच्या अलील्समध्ये जे काही इंटरॅक्शन होतात. आता हे जीन कुठेही असू शकतात. एकाच क्रोमोसोमवरती दोन जीन्स असतील किंवा दोन वेगवेगळ्या क्रोमोसोमवरती सुद्धा जीन्स असू शकतात. त्यांच्यामध्ये होणारं जे इंटरॅक्शन आहे त्याला इंटरजेनिक इंटरॅक्शन असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, प्लिओट्रॉपी, पॉलिजेनेसिस, एपिस्टासिस, सप्लिमेंटरी अँड कॉम्प्लिमेंटरी जीन्स एक्सेट्रा. नाव विल सी द इनकम्प्लीट डॉमिनन्स. नावातच तुम्हाला कळालं असेल, इट इज इनकम्प्लीट डॉमिनन्स. डॉमिनन्स आहे पण तो अर्धवट आहे. In incomplete dominance, both the genes of allelomorphic pair expresses themselves partially. One gene cannot suppress the expression of the other completely. या ठिकाणी इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये दोन जे जीन आहेत त्यांच्यामध्ये दोन्हीही जीन्स पार्शियली ॲपियर होतात. म्हणजे जर पॅरेंट्समध्ये जे जीन्स आहेत तर ते त्यांच्या ऑस्प्रिंगमध्ये आपल्याला पार्शियली अर्धे अर्धे आलेले दिसतात. मेलकडून अर्धे आलेले असतात आणि फिमेल पॅरेंटकडनं अर्धे आलेले असतात.
पुढे आपण एक्झाम्पल बघणारच आहोत त्याचं. हिअर दस द पेअर इज नॉट ॲज वन डॉमिनंट अँड अदर इज रेसेसिव्ह. म्हणून आपण असं म्हणू शकत नाही की एक डॉमिनंट आहे आणि एक रेसेसिव्ह आहे, कारण दोन्हीही जे जीन्स आहेत ते त्या ठिकाणी 50-50% अपियर होणारे असतात, अर्धे अर्धे अपियर होणारे असतात. इन सच केसेस देर इज इंटरमिडिएट एक्सप्रेशन इन F1 हायब्रिड. इंटरमिडिएटमधलंच एक एक्सप्रेशन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. फॉर एक्झाम्पलवरनं तुम्हाला हे नीट समजेल. इन 4 o'clock प्लांट दॅट इज मिराबिलिस जेलापा. मिराबिलिस जेलापा नावाचं जे प्लांट आहे, किंवा अदर एक्झाम्पल इज स्नॅपड्रॅगन ऑल्सो. There are 2 pure varieties, that is suppose red flower with capital R alleles, and that is crossed with other white flower which is having smaller alleles. The F1 hybrid. आता या ठिकाणी जर आपण डॉमिनंट रेसेसिव्ह असं जर बघितलं असतं तर डॉमिनंट म्हणजे कॅपिटल आर हे एक्सप्रेस व्हायला पाहिजेत फिनोटिपिकली, परंतु या ठिकाणी असं होत नाही. या एक्झाम्पलमध्ये या ठिकाणी काय होतं तर देर इज इंटरमिडिएट एक्सप्रेशन दॅट इज पिंक. म्हणजे रेड आणि व्हाईट ह्या 2 फ्लॉवरमध्ये जर क्रॉसिंग झालं तर F1 हायब्रिड या ठिकाणी पिंक कलरचं होतं, अँड दॅट इज विथ कॅपिटल आर स्मॉल आर. वेन बाय सेल्फिंग ऑफ F1 हायब्रिड F2 generation was raised is showed red, pink and white in 1:2:1 रेशो. या ठिकाणी आपण जर बघितलं की F1 हायब्रिड जे आहे त्याचं जर सेल्फिंग केलं तर F2 जनरेशनमध्ये आपल्याला 3 प्रकारचे फ्लावर्स बघायला मिळतात. एक असतं रेड, एक असतं पिंक आणि एक असतं व्हाईट एक्सटर्नली और फिनोटिपिकली, आणि रेशो आहे त्याच्यामुळे 1:2:1. हिअर द फिनोटिपिक अँड जिनोटिपिक रेशो इज सेम. दोन्हीही रेशो जे आहेत म्हणजे एक्सटर्नली जे दिसतात आणि इंटरनली जे आहेत अलील्स ह्यांचा रेशो सेम आहे या ठिकाणी. दिस मीन्स फॅक्टर्स सेग्रिगेट अँड देर इज नो मिक्सिंग ऑफ द फॅक्टर्स. The intermediate shade is produced due to incomplete dominance. Incomplete dominance does not favor the blending theory of inheritance. Through F1, all the pink, both the parental traits, red and white, reappear, each in 25% in F2 generation. आता कसं होतं ते आपण एक्झाम्पलच्या साह्याने बघूयात. तर इथे तुम्हाला दिसतंय की पॅरेंटल जनरेशन म्हणजे हे आहे पॅरेंटल जनरेशन. त्यानंतर त्याच्यामध्ये एक मेल पॅरेंट आहे आणि एक फिमेल पॅरेंट आहे. तर एक पॅरेंट आहे ते दॅट इज विथ रेड, प्युअर रेड, अँड व्हाईट इज विथ स्मॉल आर, रेड इज विथ कॅपिटल आर. याचे जर गॅमेट्स बघितले, हिअर द गॅमेट्स ऑफ दीज अलील्स आर कॅपिटल आर अँड हिअर फ्रॉम दिस स्मॉल आर. इन F1 जनरेशन ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन बघतो आपण F1 जनरेशनमध्ये. सो दिस कॅपिटल आर अँड स्मॉल आर combines to form capital R, small r. This is half appearance of capital R and half appearance of small r. So this structure is, or this flower is a pink flower because here you can see the incomplete dominance. म्हणजे या ठिकाणी कॅपिटल आर म्हणजेच रेडसुद्धा कंप्लीट नाही आहे आणि स्मॉल आर म्हणजे व्हाईटसुद्धा कंप्लीट नाही आहे. दोन्हीमध्ये एकही म्हणजे रेडसुद्धा डॉमिनंट नाही आणि व्हाईटसुद्धा डॉमिनंट नाही आहे. म्हणून इंटरमिडिएट प्रॉडक्ट त्याचं तयार होतं, दॅट इज पिंक. आता आपण सेल्फिंग बघूयात किंवा F2 जनरेशन बघूयात काय आहे ते. हिअर यू कॅन सी द मेल गॅमेट्स जे स्पर्म्सचे गॅमेट्स आहेत. कॅपिटल आर
स्मॉल आर, हेच आपण वरचे गॅमेट्स घेतलेत. त्यानंतर इथे तुम्हाला एग्ज म्हणजे फिमेल गॅमेट दिसतील. दॅट इज ऑल्सो कॅपिटल आर स्मॉल आर, कारण आपण सेल्फिंग करतो आहोत. आणि इथे तुम्हाला कॉम्बिनेशन दिसतील. फर्स्ट कॉम्बिनेशन आहे कॅपिटल आर कॅपिटल आर. आता कॅपिटल आर आहे म्हणजेच हे फ्लावर होईल रेड कलरचं. त्यानंतर इथे तुम्हाला दिसतंय सेकंड ब्लॉकमध्ये स्मॉल आर कॅपिटल आर, आणि इथे सुद्धा थर्ड ब्लॉकमध्ये दिसतंय कॅपिटल आर आणि स्मॉल आर. म्हणजे हे दोनही ब्लॉकमधले जे काही फ्लावर्स आहेत, जे काही ऑस्प्रिंग्स आहेत, दे वेअर विथ पिंक फ्लावर. आणि हे लास्ट ब्लॉकमध्ये तुम्हाला दिसतंय. इन द लास्ट ब्लॉक यू कॅन सी स्मॉल आर दॅट रिप्रेझेंट white flower. So the ratio is genotypic ratio. What is the genotypic ratio? That is capital R capital R. Here you can see capital R, then small r capital R, here also small r capital R. So 2 small r capital R and again 1 small r small r. Here you can see 1 small r small r. So the genotypic ratio as well as phenotypic ratio is same, because one red flower is there, and due to capital R and small r combination you can see 2 pink flowers are there, and here small r present. So both the alleles are same, and they are of white color flower. So 1 white color flower. Next we'll see codominance. In codominance, both the genes of an allelomorphic pair express themselves equally in F1 hybrid. मगाशी जे आपण बघितलं ते इनकम्प्लीट डॉमिनन्स होता, म्हणजे प्रत्येक दोन्हीही जे आहे जीन्स आहेत ते स्वतःचे 50-50% फक्त देत होते. ओन्ली 50-50% दे वेअर अपिअरिंग. आणि इथे आता आपण बघतो आहोत ते को डॉमिनन्स आहेत, म्हणजे दोन्हीही जीन्स जे आहेत ते दोन्ही तुल्यबळ आहेत. म्हणजे कोणीही मागे किंवा कोणीही कमी नाही आहे त्याच्यामधलं, कोणीही रेसेसिव्ह नाही आहे. दोनही जीन्स जे आहेत ते दोन्ही जीन्स या ठिकाणी डॉमिनेटिंगच आहेत. सो दिस इज कॉल्ड ॲज को डॉमिनन्स. Both the genes of an allelomorphic pair express themselves equally. दोन्हीही सारखेच appear होतात in F1 hybrid. Such alleles which are able to express themselves independently even if present together in hybrid are called as codominant alleles. Here the examples are coat color in cattle. कोट म्हणजे गाईचं जे स्किन आहे त्याचा जो कलर आहे त्याला कोट कलर असं म्हणतात. कोट कलर इन कॅटल. दीज आर 2 टाईप्स. वन विथ रेड कलर, एक जे आहे ते रेड कलरचं, सपोज स्किन विथ रेड कलर हेअर, त्याच्यावरती रेड कलरचे हेअर्स असतील, लव असेल. अँड द अदर विथ कोट विथ व्हाईट हेअर, म्हणजे दुसरं जे कॅटल आहे त्याच्या स्किनचा कलर किंवा त्याच्या स्किनवरच्या हेअर्सचा कलर जो आहे तो व्हाईट आहे. एकाच्या स्किनच्या हेअरचा कलर रेड आहे, एकाचा व्हाईट आहे. वेन रेड कॅटल आर क्रॉस्ड विथ व्हाईट कॅटल, म्हणजेच कॅपिटल आर आणि व्हाईटला WW असं दिलेलं आहे, कारण कॅपिटल आर म्हणजे हा सेम त्याचा अल्टरनेटिव्ह फॉर्म नाही आहे, हा पूर्णपणे वेगळा जीन आहे, म्हणून या ठिकाणी WW अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. अदरवाईज आपण तुम्हाला माहिती आहे की जर इकडे कॅपिटल आर असेल तर इकडे स्मॉल आर लिहायला पाहिजेत, पण हा सुद्धा डॉमिनंट आहे रेडचा आणि हा व्हाईटचा सुद्धा डॉमिनंट आहे, म्हणून इथे WW घेतलेला आहे. सो द F1 हायब्रिड विल बी कॅपिटल आर कॅपिटल W विथ रोन कलर. रोन हा शब्द नवीन आहे तुम्हाला. रोन म्हणजे या ठिकाणी मिक्स पण नाही म्हणता ना, पॅचेसमध्ये, म्हणजे तुम्ही असा गाईचा रंग पाहिला असेल किंवा इवन डॉग्समध्ये किंवा हॉर्सेसमध्ये की त्यांच्या अंगावरती असे
पॅचेस दिसतात आपल्याला. थोडा रेड कलरचा दिसेल, मग नंतर व्हाईट कलरचा दिसेल, किंवा काही कॅटल किंवा हॉर्सेस किंवा डॉग्स जे आहेत ते ब्लॅक अँड व्हाईट कलरमध्ये दिसतात आपल्याला. काही पार्ट त्याचा ब्लॅक दिसतो, काही व्हाईट दिसतो, तर त्याला रोन असं म्हणतात. रोन्स हॅव द मिक्सचर ऑफ रेड अँड व्हाईट कलर हेअर. आता या ठिकाणी आपण हे 2 एक्झाम्पल घेतलेले आहेत, व्हाईट हेअर कलर आणि रेड हेअर कलर. म्हणून या ठिकाणचं हे जे कॅटलचं रोन आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे कॉम्बिनेशन पाहायला मिळतं. रेड आणि व्हाईट असे पॅचेस बघायला मिळतात गाईच्या स्किनवरती. दस बोथ द ट्रेट्स आर एक्सप्रेस्ड इक्वली. दोन्हीही एक्सप्रेस होण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून आपल्याला ते पॅचेसमध्ये दिसतात या ठिकाणी. इन F2 जनरेशन which is produced by interbreeding of roans, that is red, roan and white are produced in the ratio 1:2:1. या ठिकाणी आपल्याला 3 प्रकारचे कॉम्बिनेशन्स पाहायला मिळतात F2 जनरेशनमध्ये. तर त्यामध्ये 3 कोणते कॉम्बिनेशन्स आहेत, तर एक असतं समजा त्या गाईला जर 4 पिल्लं झाले F2 जनरेशननंतर, म्हणजेच सल्फिंगनंतर, तर त्याच्यामध्ये एक दिसतो आपल्याला रेड 4मधला, त्यानंतर 2 दिसतात आपल्याला रोन्स म्हणजेच पॅचेस असलेले, आणि पुन्हा एक दिसतो आपल्याला कम्प्लीट व्हाईट. सो द रेशो इज 1:2:1. दस in codominance also genotypic and phenotypic ratio are identical or same. In both incomplete dominance and codominance, genotypic and phenotypic ratio are identical. आत्ता मगाशी आपण जो बघितला इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि हा कोडॉमिनन्स, दोन्हीमध्ये पण आपल्याला दिसतं की जिनोटिपिक त्याचबरोबर फिनोटिपिक रेशो हा सेम आहे. बट इन केस ऑफ इनकम्प्लीट डॉमिनन्स द फिनोटिपिक हायब्रिड इज intermediate between the phenotypes of parents, while in codominance both the genes are expressed equally. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये इंटरमिडिएट प्रॉडक्ट तयार झालं होतं. रेड आणि व्हाईट ह्यांचं जर क्रॉसिंग झालं फ्लावरचं, मिराबिलिसचं, तर पिंक कलरचं फ्लावर F1 जनरेशनमध्ये तयार होत होतं. या ठिकाणी मात्र आपल्याला कोडॉमिनन्समध्ये दिसतं की म्हणजेच इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये बघितलं आपण की अर्धे ते एक्सप्रेस झाले होते, त्याच्यामुळे मिक्स होऊन गेले. आणि इथे मात्र आपल्याला दिसतं आहे कोडॉमिनन्समध्ये देर इज नो मिक्सिंग. अजिबात जीन्सचे कॅरेक्टर्सचं काही त्या ठिकाणी मिक्सिंग वगैरे नाही आहे. उलट दोनही जीन्स जे आहेत ते तुल्यबळ आहेत आणि दोन्हीही एक्सप्रेस होण्याच्या नादामध्ये आपल्याला दिसतं की त्याचे पॅचेसमध्ये ते एक्सप्रेस झालेलं आहे. सो वी कॅन सी रोन इन दिस क्रॉस और कोडॉमिनन्स. आपण जे आपण मगाशी बघितलं तेच इथे तुम्हाला चित्राच्या साह्याने इथे दिसेल की सपोज दोन प्रकारचे हे फिनोटिपिक कॅरेक्टर्स आहेत किंवा ऑस्प्रिंग्स आहेत. त्यातला एक आहे रेड, दिस वन, आणि दुसरा आहे व्हाईट. हे मेल आणि हे फिमेल आहे. ह्यांचे जिनोटाइप्स आहेत कॅपिटल R रेडचे अँड कॅपिटल W ऑफ व्हाईट. These are the parents. This cattle is with red hair skin and this cattle is with white hair skin. Then the gametes are here the gametes are capital R of these genotypes and here capital W of these genotypes. The combination shows, आता याचं कॉम्बिनेशन जर आपण बघितलं दॅट मीन्स इन F1 जनरेशन यू कॅन सी द रोन काउज. म्हणजे हा एक प्रकार आपल्याला पाहायला मिळतो आणि हा एक प्रकार पाहायला मिळतो विथ कॅपिटल R, कॅपिटल W अँड हिअर ऑल्सो कॅपिटल R, कॅपिटल W.
Here you can see the skin with patches. Here also you can see the skin with patches. Then after F2 or selfing, म्हणजे त्यांच्याच जनरेशनमध्ये जर आपण क्रॉसिंग केलं तर आपल्याला हे प्रकारचे खाली जे दिसतात आपल्याला F2 जनरेशनचे हे कॉम्बिनेशन्स आपल्याला पाहायला मिळतात. लाईक दिस. एक आहे या ठिकाणी रेड विथ कॅपिटल आर जीनोटाइप्स. देन दिस इज रोन म्हणजे पॅचेसमध्ये आहे. दिस इज ऑल्सो रोन with capital R, capital W. Here also capital R, capital W. This is male and this is female. This is female and this is male. And the last one is capital W, capital W. It is with white color, a white haired skin. So the ratio is, genotypic ratio is 1:2, 2:1, and the phenotypic ratio is again 1:2, 2:1.